जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर कॅम्प नंबर 5 च्या खडी मशीन रस्त्यावर रात्रीच्या सुमारास आरोपी बाबू गायकवाड आणि त्याच्या इतर साथीदाराने भावेश भोईर यांच्यावर प्राणघातक हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे। यात भावेश भोईर यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रात्री खडी मशीन या ठिकाणी काही तरुण पार्टी करण्यासाठी बसले होते। यावेळी भावेश आणि त्याचे मित्र त्यांना भेटण्यासाठी गेले होते। दरम्यान बाबू गायकवाड आणि त्याचा साथीदार रुद्र मैराळे त्या ठिकाणी आला आणि दारूच्या नशेत असल्याने त्याने थेट भावेश भोईर यांच्यावर गंभीर वार केला। यात भावेशच्या तोंडावर वार झाल्याने तो रक्तबंबाळ अवस्थेत पडला। त्याला सुरुवातीला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालय त्यानंतर कॅम्प नंबर 4 मधील खाजगी रुग्णालयात आणण्यात आलं, परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्याला सध्या मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले। हिललाईन पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं असून बाबू गायकवाडचा शोध पोलीस घेत आहे। सध्या बाबू गायकवाड हा शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तडीपार आहे। असं असताना त्यांनी गुन्हा केल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीला आव्हान दिलं जातंय का असा प्रश्न उपस्थित होतोय। दरम्यान जखमी भावेश भोईरचे वडील सुनील भोईर यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज। इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस जहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।